जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत BMC लिपिक आणि इन्स्पेक्टरचे जे पगार आहेत मित्रांनो, ते इन हँड तुम्हाला किती भेटणार आहे आणि कशातून तुम्हाला ते भेटणार आहेत. DA किती भेटणार आहे, त्याच्यासोबतच HRA किती भेटणार आहे, TA किती भेटणार आहे, ग्रोस सॅलरी एकूण किती मिळणार आहे, इन हँड सॅलरी तुमच्यापर्यंत किती पोहोचणार आहे मित्रांनो. खूप जास्त सॅलरी तुम्हाला ही भेटणार आहे मित्रांनो. त्याच्यासोबतच BMC क्लर्क आणि इन्स्पेक्टर रिझल्ट अपडेट, तुम्हाला रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण फर्स्टमध्ये बघणार आहोत लिपिकचं पेमेंट किती तुम्हाला ग्रोस सॅलरी ही भेटणार आहे मित्रांनो. त्यासोबतच इन हँड तुम्हाला हातामध्ये किती सॅलरी येऊ शकते मित्रांनो. तर थोडक्यात इथं मी थोडंसं चार्टच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. हे बघा, बेसिक सॅलरी तुम्हाला किती आहे, 25,500 मित्रांनो, 25,500. त्याच्यासोबत DA मीन्स डिअरनेस अलाउन्स. डिअरनेस म्हणजे महागाई भत्ता जो आहे मित्रांनो, ते तुम्हाला किती 53% भेटतो मित्रांनो. 53% म्हणजे बेसिक सॅलरीच्या 53%. ते किती होतं मित्रांनो, 13,515 रुपये. त्याच्यासोबत HRA 30%, बेसिक सॅलरीच्या HRA 30% असतो मित्रांनो. तर 7,650 रुपये. खूप मुलांना हे तिथं क्वार्टर भेटतील मित्रांनो. क्वार्टर पण BMCमध्ये अलाउट होतात. जे क्वार्टर खाली झाले, जर तुम्हाला क्वार्टर भेटले तर तुम्हाला HRA हा भेटणार नाही आहे. जर तुम्ही क्वार्टर नाही भेटले, जर तुम्ही रेंटनी रूम घेतली राहण्यासाठी, तुम्हाला 7,650 रुपये HRA तुमच्या पेमेंटमध्ये ॲड होऊन भेटणार आहे मित्रांनो. आपण विथ HRA बघणार आहोत. त्याच्यासोबत TA ट्रान्सपोर्ट अलाउन्स, जे तुम्ही जाता येतात, तुम्हाला पेट्रोलसाठी वगैरे ट्रान्सपोर्टचे जे पैसे असतात एक सिटीनुसार. एक सिटी म्हणजे जी थोडक्यात ट्रॉफिक किंवा चांगले शहर आपले जसे मुंबई पुणे हे एक सिटीमध्ये येतात मित्रांनो. एक सिटीनुसार तुम्हाला 2700 रुपये हे भेटणार मित्रांनो, ट्रान्सपोर्ट अलाउन्स. तर हे ग्रोस सॅलरी तुम्हाला कितीपर्यंत जाईल मित्रांनो, आपण कॅल्क्युलेट करू थोडक्यात. आणि तुमचं डिडक्शन किती होणार आहे आणि तुम्हाला इन हँड किती सॅलरी भेटणार आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. त्याच्यासोबतच BMC क्लर्कचं रिझल्ट कधी लागणार आहे मी सांगणारच आहे मित्रांनो. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर चला, एकूण किती होणार ग्रोस सॅलरी, 25,500 मित्रांनो. हे आपलं काय बेसिक आहे 25,500. त्याच्यासोबतच 25,500 13,500 15 रुपये हे आपलं काय आहे DA महागाई भत्ता आपण त्याला म्हणतो तो. त्याच्यासोबतच 7,650 रुपये हे काय मित्रांनो, हे सगळं प्लस करायचं आपल्याला. हे आहे तुमचं HRA हाऊस अलाउन्स, ठीक आहे. त्याच्यासोबतच 2700 रुपये तुम्हाला काय भेटणार आहे, ट्रान्सपोर्ट अलाउन्स. एकूण टोटल केली मित्रांनो याची, तर टोटल होणार आहे 49,365 रुपीज. म्हणजे तुम्हाला ग्रोस सॅलरी एकूण 50,365 रुपये एवढी सॅलरी भेटणार आहे मित्रांनो. तर ही सॅलरी खूप जास्त आहे बघा. ही क्लर्कसाठी मित्रांनो. आपण इन्स्पेक्टरचं आणखी बघणार आहोत. याच्यातून तुमचं अजून डिडक्शनसुद्धा होतं मित्रांनो. डिडक्शन कशाचं होतं, आता याच्या पहिले तर इन्कम टॅक्समध्ये कटायचं, लेकिन आता ह्या वर्षीपासून एक 12 लाखापर्यंत इन्कम टॅक्सची सूट दिलेली आहे. त्यासाठी तुम्हाला 4 ते 5 लाखामध्ये तुम्ही येतात, त्यासाठी इन्कम टॅक्स कमी करतो. आणि इन्कम टॅक्स कटलं बी तर तुम्ही त्याला क्लेम करू शकता मित्रांनो. तो इन्कम टॅक्स तुम्हाला, जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरला ना, त्यावेळेस तुम्हाला ते इन्कम टॅक्सचे पैसे वापस येतात मित्रांनो. त्याच्यासोबतच एकूण 50,365 रुपये ग्रोस सॅलरी झाली तुमची, ग्रोस एकूण. त्याच्यातून डिडक्शन काय होणार मित्रांनो, तुमचं PF कट होणार आहे. PF किती कट होतो मित्रांनो, 12%. आपले बेसिक सॅलरीच्या किती 12% हा तुमचा PF कट होतो मित्रांनो बेसिक सॅलरीच्या. हे किती, एक मिनिट, 12%. तर बेसिक सॅलरी किती आहे 25,500. 25,500चे 12% किती होतं मित्रांनो, 3,060 रुपये. 3,060 रुपये हे कितीतून कट होणार, एकूण 50,365 3,000 कट झाले तर किती राहिले, 46,305 रुपये. 46,305 रुपये, 305 रुपये. याच्यातून तुमचं अजून मेडिकलचे आणखी कट होतात. इधर ओदर डिडक्शन आणखी 2,000 रुपये होतात मित्रांनो. तुमचे मेडिकलचं वगैरे सगळंच खर्च धरून 2,000 रुपये तुम्हाला इन हँड
305 रुपये ही सॅलरी भेटणार मित्रांनो. किती? 44,305 रुपये क्लर्कसाठी एवढी चांगली सॅलरी भेटणार मित्रांनो. ज्या मित्रांचे काम झाले त्यांना एकदम परफेक्टमध्ये चांगलं 40+ सॅलरी म्हटल्यावर चांगलं मित्रांनो. कारण आजच्या पिरियडमध्ये 20 आणि 30,000 रुपये काही होत नाही मित्रांनो. आणि याच्यात तुमची दरवर्षी तुमचे DA हे वाढत असतो मित्रांनो. त्यासाठी सॅलरी तुमची वाढणार आहे. 40 ते 45पर्यंत तुम्हाला सॅलरी 100% भेटणार आहे मित्रांनो. आणि याच्या खूप मुलांनी मला मेसेज केले होते मित्रांनो की सर आम्हाला क्वार्टर्स वगैरे भेटतील का? क्वार्टर्स वगैरे 100% भेटतात. फक्त वेटिंग असतो मित्रांनो. क्वार्टर्स जसे जसे खाली होतात तसे तसे तुम्हाला भेटणार आहे. नाही भेटले तर 7,650 रुपये तुम्हाला HR भेटणार आहे. आणखी 2-3 हजार रुपये टाकून तुम्हाला रूम रेंट द्यावं लागणार आहे. कारण 10 ते 12 हजारपर्यंत तिथं रेंट आहे मित्रांनो. म्हणजे 4-5 हजार रुपये तुम्हाला याच्यात टाकावं लागणार आहे. चांगल्या जागी तुम्ही घेतलं तर 10 ते 12 हजार रुपये 1 BHK साठी रेंट आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला आणखी याच्यात 4 ते 5 हजार रुपये टाकावं लागणार आहे. जर तुम्हाला क्वार्टर्स भेटले तर हे आपलं BMC कार्यालयाजवळच असतात. क्वार्टरसुद्धा भेटतात. जसे जसे तुमची नोकरी होत जाईल तसं तुम्हाला क्वार्टर हे 100% भेटणार आहे. त्याच्यासोबत लास्टला आपण बघणार आहोत रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे. त्यासोबत आपण इन्स्पेक्टरचं थोडक्यात बघणार आहोत. इन्स्पेक्टरची सॅलरी किती आहे मित्रांनो? त्यांची बेसिक सॅलरी किती आहे? 29,900 मित्रांनो. DA किती? 53% किती होतो? 15,847. त्याच्यासोबत HR 8,970 रुपये 30%. त्यासोबत TA त्यांना पण सारखंच असतो. ट्रान्सपोर्ट अलाउन्स आपल्याला पण BMC क्लर्कवाल्यांना पण सारखाच असतो. किती झालेलं आहे मित्रांनो? 2700 रुपये. तर एकूण किती होतात मित्रांनो? यांची टोटल केली आपण सगळ्यांची तर 57,417 रुपये. 57,417 रुपये एकूण ग्रोस सॅलरी होती मित्रांनो. 57,417 रुपये. थोडंसं समजून घ्या. 57,417 रुपये. याच्यातून तुम्हाला TA 15,847, HR 8,900, 2700 हे सगळे ग्रोस सगळं मिळून 57,417 रुपये. तुम्हाला याच्यातून 12% तुमचा PF कट होईल मित्रांनो. 12% PF कट झाला 3,588. 3,588 तुमचा PF कट होईल मित्रांनो. 3,588. तर तुमच्याकडे किती पैसे वाचतील नंतर? 53,829 रुपये. काय PF कटून हे PF तुमचंच जमा होतं मित्रांनो. हे तुम्हाला नंतर PF हा काढू शकतात तुम्ही EFFO. त्यासोबतच आणखी 2 ते 3 हजार रुपये तुमच्या याच्यातून 2,000 रुपये डिडक्शन होतील. ऑदर मेडिकल वगैरेचे असतात ते 2,000 रुपयेपर्यंत जातील मित्रांनो. तर किती राहतील? 51,829 रुपये तुम्हाला इन हँड सॅलरी भेटणार आहे. कशाची? BMC इन्स्पेक्टरसाठी मित्रांनो. तर खूप जास्त सॅलरी आहे इन्स्पेक्टरला पण. आणि क्लर्क कमी आखू नका. क्लर्कला पण इन हँड 44,305 रुपये सॅलरी आहे मित्रांनो. तर तुम्हाला जे स्टार्टिंगला एक मी म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये 1 महिन्याची सॅलरी तुम्हाला जमा करावी लागणार आहे. ते जे तुम्हाला काटून कुठून जेवढी सॅलरी येईल तर तुम्हाला तिथं जमा करावी लागणार आहे. कारण त्यांनी जाहिरातीमध्ये दिलं होतं मित्रांनो की तुम्हाला 1 महिन्याची सॅलरी ही जमा करावी लागणार आहे. की जेणेकरून त्यांनी जी तुम्हाला ते देणार 6 महिने 1 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. तेव्हापर्यंत तुम्ही जॉब सोडला नाही तर तुम्हाला ते पैसे बिनवायची परत मिळणार आहे. जर सोडला तर ते तुमचे पैसे जमा होऊन जातील मित्रांनो. त्याच्यासोबतच नेक्स्ट पॉईंट आपला रिझल्ट कधीपर्यंत लागणार मित्रांनो. खूप मुलांनी कॉल केलेले आहे आणि मी सुद्धा थोडी चौकशी केली आहे. तर आपल्याला 27 ते 28 तारीख ही भेटलेली आहे. पण याच्या पहिले रिझल्ट लागू शकतो मित्रांनो. 27-28 तारखेच्या अगोदर आपला रिझल्ट लागण्याचा अंदाज आहे मित्रांनो. कारण त्यांनी आपल्याला 27-28 तारीख दिलेली आहे. तर याच्या अगोदर रिझल्ट लागू शकतो मित्रांनो. 25 ते 26 तारखेला आपला रिझल्ट लागू शकतो मित्रांनो. 25 ते 26 तारखेला. आणि निरीक्षकचा रिझल्ट नंतर लागणार आहे. पहिले क्लर्कचा रिझल्ट लागू शकतो मित्रांनो. तर ती एक त्यांनी आपल्या वेबसाईटवर किंवा साईटवर त्यांनी आधी कसं टाकलं होतं? निरीक्षकचं टाकलं होतं मित्रांनो. चुकून आलेलं आहे त्यांच्याकडून. त्यांचं म्हणणं आहे आमच्याकडून आलेलंच नाही आहे. हे कसं आलं आम्हाला माहीत नाही. पण आधी क्लर्कचा रिझल्ट लागणार मित्रांनो. त्याच्यानंतर इन्स्पेक्टरचा रिझल्ट लागणार मित्रांनो. इन्स्पेक्टर या पदाचा. तर 25 ते 26 तारखेला एक अंदाज आहे मित्रांनो रिझल्ट लागू शकतो. जशी आपण चौकशी केलेली आहे त्यानुसार आपला 25 ते 26 तारखेला रिझल्ट लागू शकतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, जर तुम्हाला आपले अपडेट पाहिजे असेल तर मी खाली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे मित्रांनो. तुम्ही आपला BMC क्लर्कचा ग्रुप जॉईन करून घ्या. ज्या मुलांनी जॉईन केलेलं नाही, खूप मुलांनी जॉईन केलेलं आहे. पण ज्यांनी केलेलं नसेल तर तुम्ही टेलिग्रामचं डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक आहे, तुम्ही जॉईन करून घ्या. जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल. जे मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जातील
आणि कोण कोण कधी जाणार आहे काय सगळी माहिती आपल्या ग्रुपवर भेटणार आहे. त्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही मला पर्सनली मेसेज विचारायचे असेल तर मी इंस्टाग्रामची लिंक दिलेली खाली, तुम्ही तिथं जाऊन थोडंसं इंस्टाग्रामला जॉईन करा. त्याच्यासोबतच मला तिथं तुम्ही पर्सनली मेसेज करू शकतात. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. थँक्यू.